आता मुंबईकरांसाठी खुशखबर आहे आणि केवळ मुंबईकरांसाठी नाही तर ठाणे भिवंडी आणि मीरा भाईंदरकरांनी देखील आता गुड न्यूज आहे। ठाणे भिवंडी कल्याण या मेट्रो मार्गाचा मार्ग आता मोकळा झालाय। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत MMRDA मध्ये झालेल्या बैठकीत ठाणे भिवंडी कल्याण या मेट्रोचा प्रकल्प 5 आणि स्वामी समर्थ नगर जोगेश्वरी विक्रोळी कांजूरमार्ग मेट्रो 6 ला मंजुरी मिळाली आहे। तर मेट्रो 7 च्या विस्तारीकरणालाही मंजुरी देण्यात आली आहे आणि यात दहिसरला जाणारी मेट्रोचा मार्ग आता मीरा भाईंदरपर्यंत वाढवण्याच्या आखाड्याला मंजुरी मिळाली आहे आणि या मंजुरीमुळे मुंबईत मेट्रोचं जाळं आता अधिक घट्ट होणार आहे। ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो मार्गिका क्रमांक 5 याला आज मान्यता देण्यात आली। यामध्ये कल्याण MC कल्याण स्थानक, सहजानंद चौक, दुर्गाडी किल्ला, कोनगाव, गोवेगाव, MIDC, राजनोली गाव, टेमघर, गोपाळनगर, भिवंडी, धामणकर नाका, अंजूर फाटा, पूर्णा, काल्हेर, काशेळी, बाभुळगाव नाका आणि कापूर बावडी अशा प्रकारे ही संपूर्ण मेट्रो असणार आहे आणि हा एक सर्क्युलर रूट देखील याच्यामध्ये तयार करण्यात येणार आहे। त्यामुळे एक मोठी कनेक्टिव्हिटी ही ठाणे भिवंडी कल्याण अशी या ठिकाणी तयार होते आहे। स्वामी समर्थ नगर, जोगेश्वरी विक्रोळी कांजूरमार्ग मेट्रो मार्गिका 6 म्हणजे हे विस्तारीकरण आहे। तर याच्यामध्ये स्वामी समर्थ नगर, आदर्श नगर, मोमीन नगर, JVLR, श्यामनगर, महाकाली गुफा, सिप्सगाव, साकी विहार मार्ग, रामबाग, पवई तलाव, IIT पवई, कांजूर मार्ग पश्चिम, विक्रोळी पूर्व द्रुतगती मार्ग असा याचा संपूर्ण मार्ग असणार आहे। दहिसरवरनं मीरा भाईंदरला आम्ही मेट्रो घेऊन जाणार आहोत। तर त्याचा DPR करण्याकरता देखील आज मान्यता प्रदान करण्यात आली। दरम्यान मेट्रो 5 आणि 6 चा मार्ग कसा असणार आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो प्रकल्प 5 एकूण 17 स्थानक, कल्याण APMC, कल्याण स्थानक, सहजानंद चौक, दुर्गाडी किल्ला, कोनगाव, गोवेगाव, MIDC, राजनोली गाव, टेमघर, गोपालनगर, धामणकर नाका, अंजूर फाटा, पूर्णा, काल्हेर, कशेळी, बाळकुम नाका, कापूर बावडी एकूण 24 किलोमीटर लांबीचा मार्ग, अपेक्षित खर्च 8,416 कोटी रुपये। एकूण 13 स्थानक, स्वामी समर्थ नगर, लोखंडवाला संकुल, आदर्श नगर, मोमीन नगर, JVLR, श्यामनगर, महाकाली गुफा, सिप्सगाव, साकी विहार मार्ग, रामबाग, पवई तलाव, IIT पवई, कांजूर मार्ग पश्चिम, विक्रोळी पूर्व द्रुतगती मार्ग, एकूण 14.5 किलोमीटर लांबीचा मार्ग, अपेक्षित खर्च 6,672 कोटी रुपये।